सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 634. कोठे देवा आले अंगात हुरपण, बरे होते दीन होतो तरी. कोठे देवा आले अंगात हुरपण, बरे होते दीन होतो तरी. साधना ते सेवा संताची उत्तम, आवडीने नाम गाईन ते. साधना ते सेवा संताची उत्तम, आवडीने नाम गाईन ते. न पुसते कोणी कोठेही असता, समाधान चित्ताची सुखे. न पुसते कोणी कोठेही असता, समाधान चित्ताची सुखे. तुका म्हणे जन अविरिते मज, तरी केशिराज सांभाळीता. तुका म्हणे जन अविरिते मज, तरी केशिराज सांभाळीता. कोठे देवाले अंगात हुरपण, बरे होते दीन होतो तरी. कोठे देवा आले अंगात हुरपण, बरे होते दीन होतो तरी. साधना ते सेवा संताची उत्तम, आवडीने नाम गाईन ते. साधन ते सेवा संताची उत्तम, आवडीने नाम गाईन ते. न पुसते कोणी कोठेही असता, समाधान चित्ताची सुखे. न पुसिते कोणी कोठेही असता, समाधान चित्ताची सुखे. तुका म्हणे जन अविरिते मज, तरी केशिराज सांभाळीता. तुका म्हणे जन अविरिते मज, तरी केशिराज सांभाळीता. कोठे देवाले अंगात हुरपण, बरे होते दीन होतो तरी. अर्थ तुकाराम महाराज देवाशी सलगीने स्वतःबद्दल बोलत आहेत. लोकांत आपल्याला मान मिळू लागला याचे त्याला दुःख वाटते. ते म्हणतात, देवा माझ्या अंगाला मोठेपणा कसा चिकटला. मी दीनाच राहिलो असतो तरी बरे झाले असते. संतांची सेवा करणे हे साधन फार चांगले आहे आणि मी मोठ्या प्रेमाने त्यांची सेवा करीन आणि हरिनाम गाईन. मी कोठेही राहिलो तरी मला कोणीही टोकत नाही, विचारत नाही आणि माझे चित्त नेहमी सुखी असते आणि मनाला समाधान असते. लोक जर माझा आभार करतील तर देवा तू त्यांचा सांभाळ करशील. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 635. चतुर मी झालो आपुल्या भोवता, भावे विनरिता स्कंद अंगी. चतुर मी झालो आपुल्या भोवता, भावे विनरिता स्कंद अंगी. आता पुढे वाया जावे ते जा काही, काम क्रोधे ठाई वास केला. आता पुढे वाया जावे तो काही, काम क्रोधे ठाई वास केला. गुणदोष आले जगाचे अंतरा, भूतांच्या मसरावरी बुद्धी. गुणदोष आले जगाचे अंतरा, भूताच्या मसरावरी बुद्धी. तुका म्हणे करू उपदेश लोका, नाही झालो एका परता दोषा. तुका म्हणे करू उपदेश लोका, नाही झालो एका परता दोषा. चतुर मी झालो आपल्या भोवता, भावे विनरिता स्कंद अंगी.
अर्थ स्वतःच्या स्थितीबद्दल महाराज म्हणतात, मी माझ्या पुरता हुशार झालो, पण ते माझे चतुरपण हरी भक्तीविना पोकळ आहे. आणखी मी फुकट तो काय जाणार? कारण काम आणि क्रोध यांनी माझ्या ठिकाणी वास्तव्य केले आहे. लोकांमध्ये जे गुणदोष आहेत ते माझ्या अंगी येऊ लागले आणि लोकांचा मत्सर करण्याकडेच माझी बुद्धी ही वळू लागली. मी लोकांना उपदेश करतो, पण स्वतः मात्र एकाही दोषापासून मुक्त झालो नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 636. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. लटिके वचन नाही दे उदासीन, लटिके वचन नाही दे उदासीन, मथुरा वाणी होती तुका म्हणे वाव पोटी, मथुरा वाणी होती तुका म्हणे वाव पोटी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. अर्थ महाराज सद्गुणी लोकांचे वर्णन करतात. त्यांच्या अंतःकरणात दया आहे, ते या जगात धन्य आहेत. ते या लोकांमध्ये आलेले आहेत, ते फक्त परोपकाराकरता, कारण त्यांचे घर, त्यांचे मूळ ठिकाण वैकुंठ हे आहे. ते खोटे बोलत नाहीत आणि देहासंबंधी उदास आहेत. त्यांच्या ओठावर मधुर वाणी असून लोकांचे सर्व गुण दोष साठवण्या इतकी पुष्कळ जागा आणि त्यांच्या पोटी आहे. ते खूपच क्षमाशील आहेत. असे लोक खरोखर धन्य आहेत. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.